570 किलोलीटर पेट्रोल आहे, 750 किलोमीटर डिझेल आहे. त्याच्यानंतर जे HPCL त्यांच्याकडे 520 किलोमीटर पेट्रोल आणि 640 किलोमीटर डिझेल दिसत आहे. आणि त्याच्यानंतर HPCL कडे LPG ते 799 एवढं मेट्रिक टन जे आहे त्याचे LPG साठा आहे. आणि BPCL कडे 135.3 प्लस 73.8 ट्रान्झिटमध्ये आहे, एवढी LPG मेट्रिक टन उपलब्ध आहे. आणि IOCL कडे सुद्धा 55 एवढी मेट्रिक टन LPG साठा हे आजच्या तारखेला उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी ह्याला कंट्रोल करण्यासाठी जे काही हे घेतले त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक आता शासनाचे जे कमर्शियल गॅसेससाठी पण LPG साठी पण जे गाईडलाईन्स आलेले आहे, जे प्रायोरिटी लिस्ट आलेलं आहे, प्रत्येक कंपनीकडून आम्ही तो दररोज त्याची एक्सेल शीट भरून घेतो की दररोज त्यांनी कोणत्या कोणत्या सेक्टरवर किती किती गॅसेसचे दिलेलं आहे, जेणेकरून त्याचे रेशिओ त्यांच्या मेंटेन राहील. मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा ऑटोचे जे चालक आहे त्यांच्याकडून काही तक्रारी आली होती की एखाद्या ऑटोचे जे पेट्रोल पंप म्हणजे लिक्विड गॅसेसचे जे पेट्रोल CNG ते बंद होते, पण जे बंद होते ते खाजगी होते. म्हणजे ते खाजगी मालकांना मी बोलून घेतले आणि तोही आता बंद नाहीये. त्यांचे मागच्या बरेचशे दिवसपासून त्यांचे बंद आहे, 5-6 महिन्यापासून त्यांचे बंद झालेले आहे. आणि त्यांच्या पूर्ण भारतातला जे काही त्यांचे आहेत ते पण बरेचशा ठिकाणी बंद होते. पण अजूनही एक जे आमच्या शहरातला जे सेंटर आहे, जे पंप आहे तो अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये ग्लोबल काही याच्यामुळे मूल्य जे आहे त्याची जी रेट्स आहे त्याच्यामध्ये थोडंफार चेंज त्याच्यामध्ये असू शकते, ती आहे. पण तो पूर्ण म्हणजे जगातला तो सगळ्या ठिकाणी ते इफेक्टेड आहे, ते रेट्सचे जे आहे. पण शासनाकडून अधिकृत असं सप्लाय शॉर्टेजचे कोणतेही पत्र नाहीये आणि एकही पेट्रोल पंपवाल्यांकडून आम्हाला पण तसं जे शॉर्टेजचे अधिकृत काही पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाहीये. जरी याच्यामध्ये एखादा पेट्रोल जसे आमच्याकडे तक्रार येत आहे बऱ्याचशा ठिकाणातून की ह्या पेट्रोल पंपचे जे आहे त्यांनी देत नाही किंवा त्यांनी तुरंत त्याचे जे आहे त्याच्याशी संपर्क साधून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह आम्ही प्रत्येक दिवस ऑलमोस्ट करतो. किती दिवस साठा आहे आपल्याकडे आता? नेमका प्रॉब्लेम काय माहितीये काय, पेट्रोल पंप चालकांना जर विचारलं तर